फ्रेंड्स, मी डॉक्टर शिल्पा गायकवाड। आज आपण पुन्हा एकदा एका छान विषयाबरोबर आलेलो आहोत आणि ते म्हणजे अंगदुखी। हल्ली प्रत्येक घरामध्ये एखाद्या व्यक्तीला तरी सतत अंग दुखणं, सांधे दुखणं ही कंप्लेंट असतेच। आता आपल्याला अंगदुखी का होते, त्याचे कारण काय असतात, अंगदुखीचे प्रकार काय काय असतात आणि ते कमी करण्यासाठी आपण कोणते घरगुती उपाय करू शकतो, त्याबद्दल मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पहिले लक्षात ठेवा की अंगदुखी हे कोणताही आजार नाहीये, तर आजाराचं लक्षण आहे। खूप श्रम केल्यानंतर, दिवसभर काम केल्यानंतर, व्यायाम केल्यानंतर अंग दुखणं हे स्वाभाविक आहे आणि दुसऱ्या दिवशी आराम केल्यानंतर किंवा थोडंसं अंग दाबून घेतल्यानंतर बरं वाटतं। पण काहींना काही कारण नसताना, काही काम केल्याशिवाय अगदी सकाळी सकाळी सुद्धा अंग मोडून आल्यासारखं वाटतं, अंग दुखतं, सांधे दुखतात, सकाळी उठलं की पूर्ण शरीर जड पडतं, मान दुखते, स्पॉन्डिलायटिसचा त्रास होतो, टाचा दुखतात, सांध्यांमधून असं कडकड असं आवाज येतो, सकाळी उठले की पाय टेकवता येत नाही। तर हे सगळं कशामुळे होतं, तर हे आपल्या शरीरामध्ये वाढलेल्या वातामुळे। मित्रांनो, जिथे वेदना आहे तिथे वात आहे। मग तुमचं कान दुखत असेल, तुमचे डोळे दुखत असेल, तुमच्या मणक्याचे काही प्रॉब्लेम्स असेल, मणक्याची गादी सरकलेली असेल, सकाळी उठल्यानंतर टाच दुखत असेल, तर हे सगळे वाताचेच प्रकार आहे। जसं आपलं वय वाढतं तसं आपल्या शरीरामध्ये वात दोष हा वाढतो। आपल्या शरीरामध्ये ड्रायनेस म्हणजे रुक्षता वाढते आणि आपल्या शरीराची उष्णता कमी होते, तेव्हा वातदोष वाढतो। हा नियम आहे। जे आपल्या शरीराची रुक्षता वाढवणारे, ड्रायनेस वाढवणारे पदार्थ आपण खातो तेव्हा आपला वातदोष वाढतो। आता जे डाएटच्या नावाखाली आपण तेल खात नाही, तूप खात नाही, त्यामुळे आपल्या शरीराला स्निग्धता मिळत नाही आणि मग शरीरामध्ये रुक्षता येते, ड्रायनेस येते। त्याच पद्धतीने शिळं अन्न घेणं किंवा फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थांचं सेवन करणं, जसं फ्रीजमधलं पाणी, फ्रीजमध्ये ठेवलेले कोल्ड्रिंक्स किंवा अन्नपदार्थांचं सेवन करणं, त्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये रुक्षता वाढते आणि वातरोग वाढतो। अति प्रमाणामध्ये जागरण करणं हे सुद्धा वातदोषाचं कारण आहे। झोपेमध्ये आपल्या शरीराची झीज भरून येत असते। जर आपण 7 ते 8 तास पुरेशी झोप घेतली नाही तर आपल्या शरीरामध्ये वातदोष वाढतो। फक्त झोप घेणं महत्त्वाचं नाहीये, तर ती झोपेचा वेळा पाळणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। काही लोकांना कामासाठी खूप प्रवास करावा लागतो, कोणताही प्रकारचा प्रवास असू द्या, स्पेशली जेव्हा 2 व्हीलरवर आपण प्रवास करतो तेव्हा कानाला हवा लागून आपल्या शरीरामध्ये वातदोष वाढत असतो। त्यांना तर रोजच प्रवास करावा लागतो कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी किंवा कॉलेज ऑफिसला जाण्यासाठी किंवा काहींचा फिरतीचा असा जॉब असतो, तर त्यामुळे सुद्धा त्यांच्या शरीरामध्ये वात वाढलेला असतो। हे बघा, आपल्या शरीराला व्यायाम हे तर महत्त्वाचं आहे फिट राहण्यासाठी, पण जर तुम्ही क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम केला, क्षमतेपेक्षा जास्त काम केलं, तर आपल्या शरीरामध्ये वात वाढणार आहे आणि तुम्हाला अंगदुखी हे होणारच आहे। पुढचं कारण आहे चिंता आणि ताणतणाव। हे चिंता, ताणतणाव, स्ट्रेस हे सर्व आजारांचा मुळात आहेच। काही लोक सतत फॅन खाली असतात, सतत AC मध्ये काम करतात, अशा लोकांचा वातदोष हा वाढलेला असतो। त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये जर कॅल्शियमची कमतरता असेल, व्हिटॅमिन B12 ची कमतरता असेल, व्हिटॅमिन D ची कमतरता असेल, काही थायरॉइडचे आजार असतील, प्रथिनाची कमतरता असेल, तर या कारणाने सुद्धा आपलं अंग दुखू शकतं। तर हे झाले अंगदुखीचे किंवा वाताचे कारण। तुम्ही जर वाताचे कारण व्यवस्थित समजून घेतले तर तुम्हाला त्याचा उपाय पण सापडणार। अजून विशेष प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता। मी प्रश्नांचं उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन। तोपर्यंत धन्यवाद।